आता एक मोठी बातमी समोर येते। नागपुरात भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतंय आणि या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपची ही पहिली पक्षीय बैठक होते आणि त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे। काल विधानसभेत बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले। दरम्यान अद्याप खातेवाटप झालं नसल्यानं खातेवाटप कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान खातेवाटपाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता आणि त्यामुळे विरोधक आजही सरकारला घेणार असल्याची दाट शक्यता आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। शिवसेनेमध्ये आता कुणीही नाराज नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मागील 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे। मात्र आमच्या भेटी मोजू नका असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी केली आहे। बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे। खातेवाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलंय। धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलन देखील केलं। मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात लंकेंनी निवेदन दिलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालं। यावेळी ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केला आहे। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून झाली आहे, त्यामुळे चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आहे। अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येते। कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला असा आरोप शुक्लानं केलाय। तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते आणि मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावाही त्यानं यावेळी केलाय। कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोन्ही आरोपींचं नाव आहे। कल्याणमधील राड्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आले आहे। अखिलेश शुक्लानं बोलावलेले गावगुंड हे इमारतीमध्ये घुसतानाचा नवीन सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलाय। कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसे निषेधार्थ संभाजीनगरात एमआयएम आक्रमक झालेली आहे। शहरातील चौकातून गाढवावर अमित शहांचा फोटो लावून इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटानं अमित शहांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे निदर्शनं केली जातील असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये देखील अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये समाजवादी पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ समाजवादी पक्ष आक्रमक झाला।
अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। महाडमधील चौदार तळे इथे शहांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली। अमित शहांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत शहांच्या विधानाचा निषेध करण्यात आला। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला। वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेकडून हिंगोलीच्या वसमतमध्ये निदर्शनं करण्यात आली। घोषणाबाजी करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। इंदापुरात देखील शहांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून त्यांचं दहन करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निषेध केला। परभणी येथील घटनेचे पडसाद भिवंडीमध्ये पडताना दिसतायत। आरपीआय आठवले गटानं घटनेच्या निषेधार्थ जोरदार निषेध करत आंदोलन केलं। अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धुळ्यामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या। शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून वंचित आघाडीनं निषेध केला। बीडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटानं जळगावात आंदोलन केलं। घोषणाबाजी करत पदाचा राजीनामा देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। नागपूरमध्ये विविध आंबेडकरी संघटनांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला। परभणी घटनेतील आरोपींना शिक्षा देण्यासह अमित शहांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। परभणीतील घटना तसंच बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पाटणमध्ये आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। तहसीलदारांना निवेदन सादर केलं आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागपुरात विधान भवनावर निवृत्त पोलिसांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। पोलिसांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तासांवर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। बीडच्या माजल गावात गायरान जमिनीसह भूमी अभिलेखन मोजून द्यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। धाराशिवच्या खामसवाडीमध्ये महावितरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। गावासाठी मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर देण्यात येत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। लातूर ते जहिराबाद महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लोदगा गावच्या सरपंचांनी आमरण उपोषण सुरू केलं। मागणी मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। काळमवाडी धरणाच्या बातमीवर न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर राजू शेट्टींनी काळमवाडी धरणाला भेट दिली। काळमवाडी धरणाची गळती 15 दिवसात न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। डहाणूतील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं जेसीबी फिरवलाय। रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामं पालिकेनं जमीनदोस्त केली आहे। मीरा रोडमध्ये मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। सुरक्षा उपकरणांशिवाय उंच भिंतींवर मजूर उभं राहून खरं तर पाणी मारण्याचं काम करत होता हा मजूर आणि त्यामुळे पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। बुलढाण्यातील जळका भडंग इथे एका कर्मचारी आणि पाणी पाहण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता। मात्र त्यावेळी टाकीचा स्लॅब ढासळल्यानं हा कर्मचारी टाकीमध्ये पडला। याची माहिती मिळताच जखमी कर्मचाऱ्याचे जीव वाचवण्यात आले। अहिल्यानगरमध्ये माळाचीवाडीमध्ये एका लॉजमध्ये लॉज मालकानं आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम आहे तर भागामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे। मात्र थंडीचा कडाका वाढल्यानं बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय।